10वी पास पात्रतेची नोकरी पदवीधराला नको. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. काही पदं कमी शिकलेल्यांसाठी राखीव जागेंवर उच्च शिक्षितांना नोकरी नाही. बेस्ट सुरक्षा कर्मचाऱ्यांची भरती करणार. भरतीची वयोमर्यादा 45 वर्ष करण्याचा प्रस्ताव. 27 आगारांसाठी 582 सुरक्षा रक्षकांची भरती. सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी निर्णय. बालभारतीकडून पाठ्यपुस्तकात बोलीभाषांना स्थान. 6वीच्या मुलांना मालवणी वऱ्हाडीचे धडे. मुलांना बोलीभाषांची ओळख व्हावी म्हणून निर्णय. हॉटेलमध्ये अग्निसुरक्षा नसेल तर होणार कारवाई. हॉटेलमधील वीज पाणी कापणार. अग्निशमन दलाकडून हॉटेल्सना इशारा. उपाययोजनेसाठी 120 दिवसांचा कालावधी. कंत्राटदारांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी. दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांची खरडपट्टी. फडणवीसांची कंत्राटदारांना तंबी. प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. पुणे जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. इंदापूरमध्ये केळीच्या बागात जमीनदोस्त. कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंकडून नुकसानीची पाहणी. तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश. वाशीमध्ये सोयाबीनच्या दरात मोठी घसरण. सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 900 रुपयांनी घसरले. सोयाबीनचे दर 7,500 वरून थेट 6,600 रुपयांपर्यंत खाली. लातूरमध्ये कालबाह्य औषधांचा साठा. रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप. मुदत संपलेली औषधं आढळल्यानं खळबळ. केंद्रातील प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप. सांगलीत शेतकऱ्यांची 2 लाखांची फसवणूक. जातिवंत म्हैस घरपोच देण्याच्या नावाखाली गंडा. सायबर भामट्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक. सोलापूरच्या बोरामणीमध्ये 36 किलो गांजा जप्त. सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई. छत्तीसगडमधील 3 जणांना अटक. 3ही आरोपींना 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी. गुरुवारी केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनची गोव्यापर्यंत मजल. 48 तासात मोसमी वारे तळ कोकणात दाखल होणार. तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. विदर्भात पुढचे 3 दिवस पावसाचा अंदाज. 9 जूनपर्यंत पावसाची शक्यता. पावसासोबत उकाडा वाढण्याचा इशारा. उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार. पुणेकरांवरही पाणी कपातीचं संकट येणार. 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा पुणे महापालिकेचा विचार सुरू. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. मुंबईवरील पाणी संकट आणखी गडद. वॉटर टँकर असोसिएशनकडून उद्यापासून टँकर सेवा बंदचा निर्णय. केंद्रीय भूजल प्राधिकरणानं लागू केलेल्या भूजल उपसा नियमांविरोधात आक्रमक. धरणांमधील पाणीसाठाही अटला. सलून व्यवसायाला महागाईचा फटका. केस कटिंग, दाढी करण्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार. सलून सेवा दरात 20% वाढ. नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा. ज्योतिषी सचिन देशमुखवर फसवणुकीचा आरोप. 321 गुंतवणूकदारांची फसवणूक. गुंतवणूकदारांना तब्बल 36 कोटी 31 लाख रुपयांना गंडवल्याची माहिती. मुंबई भिवंडी पालघरमध्ये एफडीएची कारवाई. 2 कोटींच्या वैद्यकीय उपकरणांवर कारवाई. तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर कारवाई. 2 कोटींच्या वैद्यकीय उपकरणांवर कारवाई. मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री सीएसएमटी विद्याविहार स्थानकादरम्यान ब्लॉक. पश्चिम रेल्वे हार्बर मार्गावर उद्या दिवसकालीन ब्लॉक. ब्लॉकमुळे लोकसेवांवर परिणाम. देशभरातील एटीएममध्ये कॅशचा खडखडाट. मागणीच्या तुलनेत केवळ 55% रोकड उपलब्ध. महाराष्ट्रात ग्रामीण भागाला फटका. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगड इथं एकमेव कसोटी सामना. मायदेशात होणाऱ्या कसोटी सामन्यावर वर्चस्वाचं टीम इंडियाचं लक्ष. भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं रचला इतिहास. नॉर्वे चेस 2026चं प्रज्ञानंदला विजेतेपद. नॉर्वे चेस जिंकणारा प्रज्ञानंद पहिला भारतीय बुद्धिबळ.